केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। बीपी, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। शिवतारे, रुपालीताई चाकणकर, शरदराव सोनवणे, वासुदेव नाना काळे, प्रदीप गारटकर, रमेश बापू कोंडे, बाबाराजे जाधवराव, दिगंबर दुर्गाडे, मंगलदास बांदल, अशोकराव टेकावडे, विश्वास देवकाते, जालिंदर कामटे, ज्योतिताई वाघमारे, नाना भानगिरे, सचिन खरात, दिलीपाबा यादव, निलेश जगताप, हरिभाऊ लोंडे, उत्तम धुमाळ, वामनताता जगताप, गणेशबाबा ढोरे, प्रशांत भाडळे, अतुल मस्के, डॉक्टर ममताताई शिवतरे, विराज काकडे, राजलक्ष्मी भोसले, समाजी ओळकर, स्नेहलताई दगडे, संदीप हरपळे, केशव कामटे, स्वातीताई टकले, बाळासाहेब कामटे, शरद जगताप, बाजीराव सायकर, राहुल चोरगडे, अनेक माझ्या भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआयचे घटक, सगळे आमचे मित्रपक्ष महायुतीचे, याचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी, माझ्या पुरंदर विधानसभा मतदारसंघातनं पुरंदर आणि हवेलीच्या परिसरातून आलेले सर्व मतदार बंधू भगिनी, सर्व पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती। मी सुरुवातीलाच महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। आज रमजान ईद पण आहे। मी ईद मुबारक, ईदच्या पण मी मनपूर्वक माझ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो। मित्रांनो, आज अनेकांचं लक्ष ह्या सभेवर अवलंबून। मी आपल्याला सुरुवातीला सांगतो, राजकीय जीवनामध्ये कोणीच कुणाचा शत्रू नसतो, कोणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो। गेले 75 पेक्षा जास्त काळ ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाला। अनेक चढउतार अनेक पिढ्यांनी बघितले। तसं आपण पण आता देशामध्ये काय चाललं ते बघता। मी पहिल्यांदा पुरंदरवासियांना सांगतो की बाबांनो, 140 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या काळामध्ये कोणाच्या हातामध्ये द्यायचा, हे ठरवणारी उद्याची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे। ही वावकीची गावकीची निवडणूक नाही। आपण अनेक गाव पातळीवरच्या निवडणुका बघितल्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकारातल्या मार्केट कमिटीच्या निवडणुका बघितल्यात। त्या निवडणुका वेगळ्या अर्थाने चालतात, परंतु देश आणि 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना, शेवटच्या माणसाला न्याय देण्याची धमक आणि ताकद आज देशामध्ये जे वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते काम करतायत, त्यांच्याकडे जर नजर टाकली तर कोण ह्या देशाला मजबूत अशा प्रकारचं नेतृत्व देऊ शकतो, अशा प्रकारचा विचार एक मतदार म्हणून आपण केला तर मित्रांनो, अतिशयोक्ती नाही, एकच नाव सर्वांच्या समोर येतं आणि ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं। ही वस्तुस्थिती आहे। कारण मी पण एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विरोध करणारा कार्यकर्ता होतो, परंतु त्यावेळेस त्यांचं पुढचं विजन काय, त्यांची भूमिका काय, जगामध्ये भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन काय राहणार आहे, आणि हे नेतृत्व करत असताना ज्याचा उल्लेख चंद्रकांत दादा पाटलांनी केला की त्यांच्या काळामध्ये जे जे निर्णय घेतले ते भारत माते करता घेतले, भारतीयांच्या करता घेतले। आज आजूबाजूचे कोणतेही आपले शत्रू राष्ट्र वाकड्या नजरेने आपल्याकडे बघत नाही। आजूबाजूच्या बहुतेक देशांची दयनीय अवस्था झाली,
पाकिस्तान घ्या, श्रीलंका घ्या, काय अवस्था झाली तुम्ही पाहताय, काय तिथली परिस्थिती आहे. किंवा पंतप्रधान ज्यावेळेस परदेशात जातात किती प्रचंड उत्साहाने परदेशी माणूस किंवा तिथला भारतीय माणूस त्यांचं स्वागत करत असतो. त्याच्यामध्ये त्यांच्या शब्दाला महत्व देत असतो, पाठिंबा देत असतो. अशा प्रकारचं चित्र गेले 10 वर्ष आपण पाहतोय. आजही ज्यावेळेस एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्र फडणवीस साहेब पंतप्रधान आपल्या राज्यामध्ये येतात, प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला हजर राहावं लागतं आणि आम्ही चर्चा करतो, त्यावेळेस पुढे अजून काय करायचंय, उद्याची निवडणूक पार पडल्यानंतर कुठले निर्णय आपल्याला तातडीने घ्यायचे, सतत भारताचा विचार हा त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक खासदार निवडून दिलेले, मलाही एकदा निवडून दिलं, परंतु त्या प्रत्येकाच्या काळातली कारकीर्द आपण बघितली. आता जो उमेदवार महायुतीचा म्हणून घड्याळाचं चित्र देऊन तुमच्या समोर आम्ही दिलेला आहे, तोही उमेदवार पहा. त्याच्यामध्ये पाठीमागे 3 वेळेला खासदार म्हणून दिलेला उमेदवार, त्यांची 15 वर्षामध्ये काय कामं झाली ती पहा. मी एकनाथ शिंदे साहेबांच्या, मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की यामध्ये माग ज्या 15 वर्षाकरता उमेदवार तुम्ही निवडून दिला खासदार म्हणून, त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं आणि विकासाचं काम आणि केंद्राचा निधी आत्ताचा तुम्हाला दिलेला उमेदवार आणल्याशिवाय आम्ही कुणी गप्पा बसणार नाही. तुम्ही म्हणाल असं कसं बोलता. मित्रांनो, ज्याचा उल्लेख विजयराव शिवतरेंनी केला, आम्ही देखील सरकारमध्ये कधी होतो, कधी सरकारमध्ये नव्हतो, विरोधी पक्षामध्ये होतो, विरोधी पक्ष नेता म्हणून पण काम केलं. आणि विकास करायचा म्हटलं तर तुम्ही सरकारमध्ये असल्यानंतर जास्त गतीने विकास होत असतो. निर्णय तुमच्या हातामध्ये असतात, त्याबद्दल धोरण ठरवायचं तुमच्या हातामध्ये असतं, एखादा नवीन अध्यादेश काढायचं तुमच्या हातामध्ये असतं. गेले 10 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश प्रगती करत असताना जर सातत्याने समोरच्या खासदारांनी विरोधच केला तर कसा विकासाला निधी मिळणार, कसा आपल्याला केंद्राचा निधी मिळणार, या गोष्टीचा पण विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा. नुसती भाषणं देऊन प्रश्न सुटत नाहीत. शेवटी लोकांची खळगी, पोट ही भरली पाहिजे. आज देखील इथं आम्ही सगळेजण तुमच्या समोर बोलत असताना ज्यावेळेस विजयराव शिवतरेंनी एक भूमिका घेतली आणि त्यांनी अग्रेसिव्हली मांडली, पत्रकारांनी पण सातत्याने त्यांची भूमिका जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, ब्रेकिंग न्यूज दाखवली. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अस्वस्थ होत होते. त्यांच्या मनामध्ये मी राज्याचा प्रमुख झालोय, भारतीय जनता पक्षाने 115 आमदारांचा पाठिंबा दिला, त्यामुळे आज महायुतीचं सरकार आलंय आणि ज्या जीवाभावाच्या सहकार्यांच्या करता मी मुख्यमंत्री झालोय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करतोय, त्यावेळेस माझ्या जीवाभावाचे सहकारी जर अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे चालले तर मग मला तरी कशाला मुख्यमंत्री पद हवंय, मी कुणाकरता हे करणार आहे, अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या विचार यायला लागले. आणि त्याच्यातली एक गोष्ट विजयरावांच्या कानावर गेली आणि विजयरावांच्या मनामध्ये क्षणात बदल त्या ठिकाणी झाला. विजयराव जेवढे त्या ठिकाणी एखाद्याच्या मागे लागले की त्याला सळो की पळो करून सोडतात, मग मागचा पुढचा विचार करत नाही. त्याच्यामुळं मी विजयरावांचं शत्रुत्व पण पाहिलंय. आणि मधी वर्षा बंगल्यावर आम्ही असताना मी, विजयराव, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसलो होतो. त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला, म्हणलं आता अजित पवार मैत्री काय असते ते देखील विजयराव तुम्हाला दाखवून देईल. अशा प्रकारची एक भूमिका. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं वर्षा बंगल्यावर 2 तास बसलो होतो की मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातला बोरवेला मुळशी असेल, माझा पुरंदर हवेली असेल, माझा बारामती इंदापूर दौंड असेल, माझा खडकवासला असेल, ह्या भागातले प्रश्न राज्य सरकारच्या अधिकारातले आणि केंद्र सरकारच्या अधिकारातले सुटले गेले पाहिजे.
त्याच्या संदर्भातलं त्यांनी त्या ठिकाणी निवेदन त्याही दिवशी दिलं. आजही आमच्या हातामध्ये इथं उतरलं दिलं आणि त्यांनी पण स्वतःच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला. ते म्हणले मला स्वतःला काही नकोय, ज्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं, ज्या जनतेने मला आमदार केलं, ज्या जनतेने मला राज्यमंत्री केलं, त्या भागातल्या प्रश्न जर नाही मी सोडवले तर मला झोप येत नाही. मला वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, परंतु त्या आजारावर मात करून मी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता दिवस रात्र मेहनत करत असतो, कष्ट घेत असतो आणि त्याच्यातनं एक एक गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केल्या. मित्रांनो, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या बऱ्याचशा आहेत. त्याच्यामध्ये नगरविकास खातं, पणन खातं, उद्योग खातं, ह्या 3 खात्याच्या विषयाच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे स्वतः मुख्यमंत्र्यांच्याकडे नगरविकास, उद्योग आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या उदय सामंत यांच्याकडे, पणन आहे त्याच्यामध्ये अब्दुल सत्तारांच्याकडे, जलसंपदा आणि ऊर्जा खात्याचे प्रश्न आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्याला पैसा लागणार आहे, नियोजन करावं लागणार आहे, ते आहे अजित पवारकडे अर्थ आणि नियोजन खातं. आणि त्याच्यामुळं हे सगळे प्रश्न आम्ही तिघांनी मनामध्ये आणलं तर हे मला अवघड अजिबात वाटत नाही. मी मागच्याही वेळेस समोरच्या ग्राउंडवर बोलत असताना सांगितलं आणि आज देखील मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय. त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी मला सांगितलं, खरं तर अजित मला या सभेला यायचं होतं, परंतु अमित शहा देशाचे गृहमंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेडला आले असताना तुम्ही पण नाही, मी पण नाही, एकनाथराव नाही, दिसायला बरं दिसत नाही आणि त्याच्यामुळे मी तिथं थांबतो, तुम्ही दोघं जण जावा, हे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. मित्रांनो, तुमच्या गुंजवणी धरणाच्या बद्दल आज राज्याच्या प्रमुखाच्या साक्षीने मी सांगतो, जी काही मागणी विजयरावांनी केलेली आहे आणि जी माझ्या पुरंदरवासियांची आहे, जी माझ्या वेगवेगळ्या गावांची आहे, ती मागणी करत असताना भोरवाल्यांना, तिकडच्या वेलावाल्यांना त्यांचाही कुठं अडचण न होऊन देता हे काम उद्याच्या काळामध्ये गतीनं युद्ध पातळीवर करून देण्याची जबाबदारी आमची आहे. हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला शब्द देतो. आणि मी हेही सांगतो की आज फक्त ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मतं मागण्याच्या करता मला किंवा एकनाथराव शिंदेंना यायचं नाही. अशा अनेक निवडणुका येणार आहेत, जाणार आहेत. ही निवडणूक झाल्यानंतर उद्याच्या विधानसभेला आम्हाला तुमच्या समोर यायचं आहे आणि त्याच्यामुळं काहीतरी थातूर सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायची, ही आमची कामाची पद्धत नाही, ही आमची औलाद नाही. हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवा. आणि त्याकरता ह्या सगळ्याला निधी आणि राजकीय इच्छाशक्ती ह्या सगळ्याची जोड पाहिजे आणि ते जोड देण्याचं काम एकनाथराव, देवेंद्रजी, मी, विजयराव आणि बाकीचे सगळे आम्ही सहकारी करू, अशा पद्धतीने ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. गुंजवणी प्रकल्पावर माझ्या भोरवेल्ला परिसरामध्ये, वांगणी, वाजेघर, शिवगंगा खोऱ्यामध्ये तिथंही पाणी पाहिजे, तिथंही आपलीच लोक राहतात, त्याचाही सर्वे त्या ठिकाणी झालाय, त्याच्यामध्ये सुप्रमा पाहिजे. मित्रांनो, मागं ज्यावेळेस 2.5 वर्ष मी एकनाथराव शिंदे मागच्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस 2.5 वर्षामध्ये 5-6 फक्त सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. आताच्या काळामध्ये ज्या वेळेस सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव येतो, एकनाथराव शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली कॅबिनेट त्याला ताबडतोब मान्यता देते. ह्याही प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता द्यायला विजयराव कोणती अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि तेही बऱ्याच दिवसाची जी काही मागणी आहे ती आपण पूर्णत्वाला त्या ठिकाणी देऊ. मी आपल्याला एक सांगतो, विजयरावांनी बऱ्याच मागण्या केलेल्या आहेत. मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये गेले, आता मी जुलैपासून त्या सरकारमध्ये, एकनाथरावांच्या समोर कुठलाही विषय आला तर एकनाथराव सांगतात, जनतेचा विरोध पत्करून तो विषय तडीला न्यायचा नाही, लोकांना विश्वासात घ्यायचंय, उद्याच्याला लोकांना मोबदला चांगला द्यायचा आहे. त्यांच्याकडे पाठीमागच्या काळामध्ये समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई होता, त्यावेळेस आम्ही त्या समृद्धी महामार्गाला विरोध करणारे होतो की तुम्ही लोकांच्या जमिनी कशाला घेता, त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना शेती त्यांची उद्ध्वस्त का करता, कशाला पाहिजे तो महामार्ग. त्या संदर्भातली ही भूमिका औरंगाबादला, धारा, त्याच्यामध्ये संभाजीनगरला आम्ही मेळावे घेतले
परंतु नंतरच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेंनी त्या लोकांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला पैसे पाहिजेत ना, तुम्हाला जमीन द्यायच्यात, फक्त चांगला मोबदला पाहिजे, तुम्हाला मी 5 पट मोबदला देतो, तुम्ही त्या ठिकाणी जमीन द्यायला तयार आहे का? जी लोक आमच्याकडे आंदोलन करायला यायची, माहिती घेऊन यायची, त्या सगळ्यांनी आमच्याकडे पाठी दाखवल्या आणि सगळे एकनाथरावांकडे गेले आणि म्हणले करा काम सुरू. सगळ्यांनी पैसे घेतले आणि काम सुरू झालं. समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये समृद्धी आणणारा जवळपास पूर्णत्वाकडे गेलेला आहे. राज्य कारभार करत असताना लोकांचा विरोध पत्करून कुठलंही काम करायचं नाही असं महायुतीच्या सरकारचं धोरण आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे. मी त्यांच्या देखत सांगतोय, म्हणजे असंही काही नाही की मुख्यमंत्री इथं नाही, त्यांच्या साक्षीनं सांगतोय. आणि त्या प्रकारे इथले जे जे प्रश्न असतील, विमानतळाच्या संदर्भातले प्रश्न असतील, रिंग रोडच्या संदर्भातले प्रश्न असतील, खालच्या भागातले फुरसुंगीचे डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भातले प्रश्न असतील. आत्ताच विजयराव बोलत असताना शिंदे साहेब मला सांगत होते की अजित, आपण जर काही गावं एखाद्या महानगरपालिकेमध्ये घेतली किंवा ग्रामपंचायतीची काही वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन तिथं आपण नगरपालिका केली तर तिथला टॅक्स वाढतो. आता आपण नवीन धोरण स्वीकारलेलं आहे, तो टॅक्स पूर्वी असतो तसाच काही काळ ठेवायचा आणि टप्प्याटप्प्याने त्यांना सुविधा दिल्यानंतर, तिथं पाणी, लाईट, रस्ता आणि इतर सगळ्या सुविधा दिल्यानंतर तो नंतर 20% करायचा, मग 40% करायचा, मग 60, 80, 100ला न्यायचा. अशा पद्धतीचा निर्णय घेण्याचा अधिकार नगरविकासचे प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आहे. मधल्या काळामध्ये तो निर्णय होणार होता, परंतु आचारसंहिता जवळ आली होती. त्यांनी मला सांगितलं, देवेंद्रजी आम्ही बसलो होतो, ते म्हणाले की अजित, यामध्ये आपण पहिली स्थगिती देऊ. ज्याचा उल्लेख टॅक्सच्या बाबतीतला विजयरावांनी केला त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. तो प्रश्न माझ्या खडकवासल्यांच्या गावांच्या मध्ये पण आहे, तो प्रश्न माझ्या फुरसुंगी आणि देवाची आळंदी त्याच्या संदर्भातली पण त्या ठिकाणी आहे. अशा उरळी देवाची, मी चुकून देवाची आळंदी म्हटलं, उरळी देवाची आणि फुरसुंगीची आहे. आणि ह्या पद्धतीनं ते मला म्हणाले की आपली 5व्या टप्प्यातली मतदान झालं की 6वा 7वा टप्पा देशात आहे, तो संपला की आचारसंहिता संपणार आहे. परंतु आपली टप्पा झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल केली जाईल, त्यावेळेस आपण ह्याच्या मागे लावू आणि त्याच्यातनं आपल्याला अध्यादेश काढावा लागेल. उद्याच्या येणाऱ्या जून मध्ये आपलं जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिल आणावं लागेल आणि तशा पद्धतीनं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे पुरंदरवासियांनो, हवेलीवासियांनो आणि माझा खडकवासला आणि बाकीचा जो भाग माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये येतो त्या सर्व सहकाऱ्यांना सांगेन की त्याही बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेले, स्थगिती दिलेली आणि त्याच्यानंतर साधारण त्या भागातल्या माझ्या नागरिकांना परवडेल अशा पद्धतीनं तो टॅक्स तिथं लावला जाणार आहे. याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी. विमानतळाच्या बाबतीमध्ये देखील जनतेचं सहकार्य असेल, शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल तरच आम्ही त्यामध्ये पुढे जाणार आहोत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. पण आज आपल्या जिल्ह्यात कुठं ना कुठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ ज्या भागातले शेतकरी, ज्या तालुक्यातले शेतकरी पुण्याच्या आजूबाजूला जमीन द्यायला तयार होतील, तिथं आपल्याला पुढच्या जर आपल्या 4 पिढ्यांचं भलं होणार असेल तर विमानतळ केल्याशिवाय गत्यंतर नाही. पण हे करताना लोकांचा विरोध डावलून, पोलिसी खाक्या दाखवून, दंडुकेशाही करून आम्ही कुठलंही काम महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार नाही. ही पण गोष्ट मी तेवढीच स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये या निमित्तानं आणून देऊ इच्छितो. उरळी देवाच्या संदर्भात, फुरसुंगीच्या संदर्भामध्ये विशेषतः पाण्याच्या बद्दल 118 कोटीचं मजिप्रचा कामाचा उल्लेख त्यांनी केला. सुरुवातीला मी तिथं होतो तेव्हा 25 कोटी दिले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथरावांनी बाकीचे सगळे पैसे दिले. तिथं अजून पण काही भागामध्ये मिसिंग वितरण लाईन्स टाकावे लागणार आहेत, त्या पण टाकण्याच्या बद्दल राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये हे सगळं काम करत असताना बारामतीच्या 29 जिरायत गावासह माझ्या पुरंदरच्या 5 गावांच्यासाठी
नीरा नदीतलं जे पाणी ओव्हरफ्लोचं आपल्या वीरमधनं पडतं, वीर धरण हे साधारण 9 TMCचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 वेळेला 4 वेळेला वीर धरण भरेल एवढं पाणी वीरवरून खाली पडतं. नीरा नरसिंग पासून भीमेला मिळतं आणि भीमेपासून कर्नाटकाला निघून जातं. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं वीरमधनं खाली पडणारं पाणी तिथं मोठं जॅकवेल करायचं आणि तिथनं मोठा पंप लावून त्या ठिकाणी उचलायचं. मित्रांनो, हे आता घडू शकतं. ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये एवढे मोठे पंप नव्हते. तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशातल्या एका राज्याने तिथल्या मुख्यमंत्र्यांनी 1 लाख हॉर्सपॉवरचे पंप तिथं बसवले आणि त्यांच्या क्षेत्राला बागायती केलेलं आहे. 1 लाख हॉर्सपॉवर. तुमच्या आमच्या घरात 3ची 5ची 7.5ची 10ची 15ची 20ची मोटर असते. 1 लाख विचार करा. आणि तशा पद्धतीनं आज भारतामध्ये चालू आहे. त्यांनी तर 2 लाख हॉर्सपॉवरचे पंप बसवलेले आहेत. आणि त्यामुळं त्यांनी ज्यावेळेस भूमिका मांडली, मी देवेंद्रजींना सांगितलं की देवेंद्रजी, मी पण अधिकाऱ्यांशी बोलतो, कारण 5 वर्ष माझ्याकडे खातं होतं, विजयरावांच्याकडे पण काही वर्ष हे खातं राज्यमंत्री म्हणून त्यांनी पाहिलेलं होतं. आणि त्याच्यामुळं हे पाणी कुणाच्या तोंडाचा घास आपण काढत नाही. हे ओव्हरफ्लोचं पाणी साधारण 1.5-2 महिने आपलं वीर धरण भरल्यावर जे जातं ते तिथल्या तिथं मोठ्या प्रमाणावर उचलायचं आणि वरच्या भागामध्ये जेवढी तळी आहेत, जेवढे साठवण बंधारे आहेत, जेवढे त्या ठिकाणी शेततळी आहेत, हे सगळे भरून जे नाझरं आहे तिथं खालच्या बाजूला केटीवेअर आहेत किंवा आपल्या करेला केटीवेअर आहेत, ह्यामध्ये ते करता येतं. हे स्वप्न नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि हे आपण करू शकतो. आणि तशा पद्धतीचे आर्थिक क्षमता ही तुमच्या माझ्या राज्याची आहे. 1 नेशन 1 टॅक्स स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी आणला. तुम्हाला माहिती आहे, देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स देणारं जीएसटीचं आपलं राज्य आहे. आपण जीएसटी त्यांना निम्मा देतो, निम्मा आपल्याला ठेवतो. आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आम्ही चालवतो, 6 लाख कोटीचं तुमचं बजेट आहे आणि दरवर्षी त्याच्यामध्ये 10% वाढ होते. म्हणजे 6.5 लाख 7 लाख असं ते वाढत जात आहे. तेवढी ताकद, तेवढी क्षमता महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. आणि देशाच्या पंतप्रधानांना पण आपली अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर 3ऱ्या क्रमांकावर द्यायची. त्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे, कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपली अर्थव्यवस्था त्या 3ऱ्या क्रमांकावर जाईल. त्याच्या वेळेस $1 लाख अर्थव्यवस्था ही आपली कशी होईल, याही बद्दल आमची सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थिती त्या ठिकाणी कमिटी आहे. मित्रांनो, हे जसं नीरा नदीतनं करा नदीत आणि इतर भागामध्ये पाणी आणायचं सिंचनाद्वारे मी आपल्याला सांगितलं, तसं उतरवलीला MIDC तिथं काहीतरी 700 का काही एकर जमीन विजयराव म्हणत होते की 750 आहे. ते आहे उदय सामंतांच्या हातात. उदय सामंतांना मंत्री केले एकनाथरावांनी. एकनाथरावांनी सांगितल्यानंतर आचारसंहिता संपल्यावर हेही काम आणि पुरंदर तालुक्यामध्ये दिव्याला, ज्याचा उल्लेख तुमच्या सगळ्यांच्या वतीनं विजयराव बापूंनी केला, तिथंही आपल्याला MIDC त्या ठिकाणी IT पार्कला काही जास्त पाणी वगैरे लागत नाही. IT पार्कला फक्त जमीन लागती. रहदारीच्या दृष्टिकोनातून रस्ते चांगले लागतात. त्याच्यामध्ये मेट्रो लागती. आम्ही आता मेट्रो देखील पुढे आणण्याचं ठरवलेलं आहे. टप्प्याटप्प्यानी या मुख्यमंत्र्यांचं आणि महायुतीच्या सरकारचं स्वप्न आहे की सासवड पर्यंत मेट्रो आणायची. आता आम्ही तिथं कात्रज पर्यंत आणली, तिथंच त्या ठिकाणी मंजुरी चांदणी चौकापर्यंत दिली. इकडं हडपसरच्या पुढं आम्ही लोणी काळभोर पर्यंत जातोय, तिकडं आम्ही वाघोली पर्यंत जातोय, तिकडं आम्ही चाकण पर्यंत जातोय आणि इकडं आम्ही सासवड पर्यंत येणार आहे. हे करायला केंद्राचा पैसा लागतो. मेट्रो करायची म्हटलं तर 20% केंद्राचे, 20% राज्याचे आणि 10% तिथले स्थानिक आणि 50% कर्ज. त्याच्याकरता आपल्या विचाराचा, सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे. नुसता विरोधी पक्षामध्ये भाषण करून जाणारा खासदार काही उपयोगाचा नाही. भाषण करून तुमचं पोट भरणार आहे का? 10 वर्षात भरलंय का? त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आम्ही हे कशा करता एकत्र आलोय? बापूंनी पण ही भूमिका का घेतली? मी बारामतीला परवा सांगितलं, आत्ता बापूंनी दाखवावं
त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना कुणाकुणाचे रात्री उशिरा फोन येत होते बापूंना, असं करू नका बापू, माघार घेऊ नका, लढा लढा, कारण कुणाचं तरी साधत होतं ना. म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या करता बापू ज्यावेळेस पुढाकार घेतात, तिथं एखाद्याने सांगितलं असतं बापू तुम्ही करताय ते आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जनतेच्या भल्या करता करताय, माझा पाठिंबा आहे, हे तर दिलं सोडूनच 5-5, 7-7 फोन बापूला. बापू म्हणले कधी माग माझी आठवण आली नाही, आता लयच आठवण आली, सारखीच उचकी लागती, सारखीच उचकी लागती. हे असलं धंदे. मित्रांनो, राजकारणामध्ये मी बोलत असताना फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. मीच माग 3-3 वेळेला त्या खासदाराला मतं मागितलेले आहेत, परंतु आता महायुतीच्या खासदाराला मतं मागण्याच्या करता मी एकत्र आलेले आहे. आणि ह्याच्यातून मी बारामतीमध्ये जसा कायापालट केलाय, मी पिंपरी चिंचवडला जसा कायापालट केलाय, तशा पद्धतीनं कायापालट करण्याची धमक हे आमच्यामध्ये आहे. आणि त्या संदर्भामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा एकनाथरावांच्या देवेंद्रजींच्या मदतीनं, तिथं केंद्र सरकारच्या मदतीनं आपल्याला सगळा बदल करायचा आहे, आपल्याला कायापालट करायचा आहे. तुम्ही म्हणाल की आता पुढे कसं होणार? माझी ज्यावेळेस मोदी साहेबांची आणि अमित शाह साहेबांची ओळख झाली, मी त्यांना म्हणलं की आमच्या बारामतीतली रेल्वे लास्ट स्टॉप आहे, आम्हाला शेवटचं स्टेशन बारामती, आम्हाला कुठंच पुढे जाता येत नाही, इथनं फार तर दौंड. ज्याचा उल्लेख आता आमच्या बापूंनी केला की पुणे दौंड लोकल, ही पुणे दौंड लोकल तर तसं बघितलं तर फार सोपं काम आहे, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. बापू ते आपण मोदी साहेबांच्या आणि रेल्वे मंत्र्यांच्या मागे लागून मी एकनाथराव देवेंद्रजी दिल्लीला जातो त्यावेळेस ते सांगून आपण ते करून घेऊ, त्याला काही मला अडचण वाटत नाही. पण बारामतीतली रेल्वे 15 वर्ष चाललंय आमचं, फलटणला जोडायची, फलटणला जोडायची, फलटणला जोडायची, जोडणं काही होत नव्हतं. मी 3 महिन्यापूर्वी एकनाथराव, आम्ही देवेंद्र ज्यावेळेस दिल्लीला जातो प्राईम मिनिस्टरला कॉन्फरन्स करता आणि अमित भाईंना काही महत्वाच्या मीटिंग करण्याच्या करता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की ही रेल्वे आमची करून पाहिजे. मला मोदी साहेब म्हणले अजित, मी आता आचारसंहिता लागायच्या आत आपल्या भारतातल्या कितीतरी ठिकाणच्या रेल्वेची भूमिपूजन, रेल्वे लाईनची भूमिपूजन, त्याच्यामध्ये स्टेशनची भूमिपूजन ऑनलाईन करणार आहे. त्या ऑनलाईन कार्यक्रमाला एकनाथराव हजर होते आणि काही ठिकाणी झेंडा दाखवून ती रेल्वे नवीन सुरू करणार होते. ते म्हणले अजित, मी त्याच्यामध्ये बारामती फलटण रेल्वे टाकतो. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, ज्यावेळेस त्यांनी भूमिपूजन, काही उद्घाटन भूमिपूजन ऑनलाईनवर केली, त्याच्यामध्ये बारामती फलटण रेल्वे आली आणि त्यांनी केली. मित्रांनो, आपल्या विचाराचे सरकार केंद्र सरकारमध्ये असलं तर काय घडू शकतं हे आम्ही उघड्या नजरेने बघितलंय. आता जी कामं आम्ही सांगितली त्या कामाला केंद्राचा पण आम्हाला मदत लागणार आहे. केंद्राचा पण निधी केंद्र सरकार त्या ठिकाणी देऊ शकतं. त्याच्यामध्ये आज इथलं सरकार हे केंद्राला सपोर्ट करणारं सरकार आहे. महायुतीचं सरकार हे मोदी साहेबांच्या सरकारला सपोर्ट करणारं सरकार आहे. त्यामुळे जे प्रस्ताव एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटमध्ये मंजूर करून शिफारस केली जातात, ते प्रस्ताव तिथं मंजूर केले जातात. मग ते दुष्काळाच्या संदर्भातले असू द्यात, NDRF SDRFचा निधी देण्याच्या संदर्भातले असू द्यात, केंद्र सरकारचे कुठले प्रकल्प आणण्याच्या संदर्भातले असू द्यात, किंवा वर्ल्ड बँकेकडनं निधी देण्याच्या संदर्भातले असू द्यात. पुण्यामध्ये जायकाच्या करता 1000 कोटी रुपये ते नदी सुधार कार्यक्रमाला आले. पुण्यामध्ये आपले STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ते पूर्णत्वाला नेण्याच्या करता करोड रुपये आले. आणि मित्रांनो, परदेशातनं पैसे किती टक्क्याने मिळतात माहितीये? अर्धा टक्का व्याज. जपान गव्हर्नमेंट अर्धा% व्याजाने पैसे देतं आणि ते पैसे तशा पद्धतीनं आणण्याची ताकद आज नरेंद्र मोदी साहेबांच्या शब्दामध्ये. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्ही भावनिक होऊ नका. काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. सगळ्यांना तुम्ही आतापर्यंत निवडून दिलंय, सगळ्यांची कारकीर्द बघितली. 91 ला अजित पवारची 6 महिन्याची कारकीर्द बघितली, त्याच्यानंतर पवार साहेबांची कारकीर्द बघितली,
त्याच्यानंतर सुप्रियाची कारकीर्द बघितली, त्याही कारकिर्दीमध्ये काय काय झालं केंद्रात ते पाहिलंय. आता 5 वर्षाच्या करता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान करण्याचा निश्चय संकल्प हा भारतातल्या जनतेने केलेला आहे. त्यावेळेस त्यांच्या विचाराचा खासदार हा आपल्याला पुणे लोकसभा मतदारसंघातलं मुरलीधर मोहोळ, माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघातनं श्रीरंगप्पा बारणे, माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातनं शिवाजीराव आढळराव पाटील आणि ह्या मतदारसंघातनं सुनेत्रा अजितदादा पवार, या पद्धतीनं आम्ही उमेदवार दिलेले. काही ठिकाणी घड्याळ आहे, काही ठिकाणी कमळ आहे, काही ठिकाणी धनुष्यबाण आहे. शेवटी आम्ही सगळेजण विकासाला हपापलेलो आहोत. जसं विकासाभिमुख कारभार विकास पुरुष म्हणून मोदी साहेब करतात, तशा पद्धतीनं आपल्याही राज्याचा कारभार तेवढ्याच तडफेने करण्याचा आमच्या मुख्यमंत्र्यांचा राज्याचा प्रयत्न आहे. उतरवलीला पण MIDC तेही आपल्याला मार्गी लावायचे, तेही आपण मार्गी लावू. जेजुरी देवस्थान 109 कोटी, जसे पैसे संपतील, पैशापासून पैसे नाहीत म्हणून बापू काम थांबणार नाही जेजुरीचं. तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही फक्त सगळ्या जेजुरीकरांनी, सगळ्या पुरंदरवासियांनी काम दर्जेदार जेवढं लवकर मारता येईल तेवढं मारा काम, आणि त्याच्यातनं निधी देण्याची जबाबदारी ही आमची सरकारची राहील. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना, नवीन पंपासाठी, देखभाल दुरुस्तीसाठी, मला आठवतंय दादा जाधवराव आमदार असताना 220 कोटीचं टर्नकी बेसिसवर हे टेंडर मी दिलेलं होतं. फायनलचंही माझीच आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याच्यात बरेच वर्ष झाली. आता पंप खराब झाले, आता मोटारी खराब झाल्या, आता हाय स्पीडच्या मोटारी आल्यात, आता नवीन पंप आलेत, काही काही ठिकाणी पाईपलाईन थोडी खराब झाली. ते सगळं दुरुस्त करायला प्लॅन एस्टिमेट केलं. 54 कोटी रुपये लागत होते. 54 कोटी 10 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. मगाशी जसं त्यांनी सांगितलं दादानी, मी सही केल्यानंतर फायनल सही CM साहेबांची असते. विकास कामाला आम्ही ज्यावेळेस सही करतो आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे फाईल घेऊन जातो, मुख्यमंत्री 1 मिनिट लावत नाही, ताबडतोब कोबडा काढून टाकतात. ते म्हणतात विकासाचं आहे ना, महाराष्ट्राच्या भल्याचं आहे ना, करून टाका. आणि आपले 24 कोटी रुपये 10 मार्चला मंजूर झालेले आहेत. ताबडतोब त्याचा आता टेंडर निघून ती पण कामं होतील. आणि माझ्या पुरंदरवासियांचं जे दुखणं आहे, तिथं पण काही काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. बंद पाईपलाईन केली तर आणखीन ते पाणी जास्त लोकांना पुरेल. तिथं खराब पाणी येतं, वास मारणारं पाणी येतं. म्हणून आम्ही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे तिथं बसवतोय. ते बसवल्यानंतर माणसांच्या पिण्याच्या योग्यतेचं नाही, पण जनावरांच्या पिण्याच्या योग्यतेचं पाणी चांगलं करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मुंबई महाराष्ट्र देशामध्ये सगळ्यात प्रदूषण असणारं शहर आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं? जे सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचं पाणी आहे मुंबईचं, जे मुंबईमध्ये ड्रेनेजचं सोडलं जातं, ते पाणी चांगलं करून टँकरमध्ये भरलं जातं आणि त्याच्यातनं रस्ते धुतले जातात. रस्ते धुवायला लागल्यापासून मुंबईचं प्रदूषण कमी झालेलं आहे, मुंबईचं लाईफ वाढलेलं आहे. आणि ती किमया मुख्यमंत्र्यांनी करून दाखवली. काही काही जण म्हणाले अरे पाणी प्यायला नाही, कुठं पाणी मारत चाललेत. अरे ते पाणी समुद्राला सोडायचं होतं. ते जे काही मैला वगैरे जे जातो ड्रेनेज, त्याचं सिवरेज ट्रीटमेंटचं स्वच्छ केलेलं पाणी प्यायच्या योग्यतेचं नव्हतं, परंतु धुण्याच्या किंवा पिकाच्या किंवा झाडांच्या किंवा रस्ते स्वच्छ करण्याच्या योग्यतेचं होतं. वाईट काय झालं हेही आपण त्या बाबतीमध्ये बघितलं पाहिजे. दिवे येथे प्रस्तावित राष्ट्रीय बाजार हा प्रश्न मला काही नीट समजला नाही. मी त्याच्यामध्ये अब्दुल सत्तार किंवा पणनच्या सचिवांशी बोलून त्या संदर्भामध्ये लक्ष निश्चितपणे घालीन आणि मुख्यमंत्री पण त्याबद्दल बोलतीलच. आणि मला मगाशी आम्ही विजयरावांच्या इथं जरा लवकर आलो तर एकाने सांगितलं की 10 पट पाणीपट्टी वाढवली. 10 पट पाणीपट्टी MWRRनी वाढवलेली होती. ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं, मुख्यमंत्री महोदय जलसंपदाच्या सचिवावर चिडले आणि म्हणले पहिलं पूर्वी जसं होतं तशी पाणीपट्टी करा.
10 पट वाढलेली पाणीपट्टी पुन्हा जागेवर आली. GR निघालेला आहे. तुम्हाला कुणालाही 10 पट पाणीपट्टी भरावी लागणार नाही. हे का GR, हा GR, हा सूर्यन, हा जयत्रथ. किती तारखेचा GR आहे? 2/2/2024 चा GR. काय GR आहे? जलसंपदा विभागाने सहकारी उपसा सिंचन योजनेच्या करता पाणीपट्टीचे दर हे सगळे जसेच्या तसे ठेवलेले. जर शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणारा राज्याचा प्रमुख असेल आणि मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर कशा पद्धतीने काम होत आहे. मित्रांनो, कांद्याच्या बाबतीमध्ये देखील आमची खंत आहे, परंतु त्याच्या संदर्भात आता कांदा निर्यातीला पुन्हा परवानगी देण्यात आलेली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्यातनं मदत होणार आहे. माझ्या दूध उत्पादक शेतकरी अडचणीत होता. मुख्यमंत्र्यांनी 5 रुपये लिटरला वाढून दिले. अजून काहींना पैसे मिळत नाहीत, काही अडचणी आहेत. उद्याची आचारसंहिता संपू द्या, त्या अडचणी दूर करण्याचं काम आम्ही सगळेजण कॅबिनेटमध्ये करू. परंतु तुम्हाला अधिकचे 5 रुपये वाढून देऊ, त्याबद्दल आपण काळजी करू नका. ऊसाचा 10,000 कोटी रुपयाचा टॅक्स 25 वर्ष कुणाला माफ करता आला नाही. इन्कम टॅक्स अमित शहानी तो कायमचा माफ केला, कायमचा. तुमचाही ऊस सोमेश्वर कारखान्याला जातो. आणि आता FRP पेक्षा जास्त दर दिला तर टॅक्स लागत नाही. माग 25 वर्ष अनेक जण दिल्लीमध्ये गेले, पण कुणाला ते काढून टाकता आलं नाही. थांबवलं पण टांगती तलवार काढली नाही. आता मात्र अमित शाह साहेबांनी ती पूर्ण टांगती तलवार त्या ठिकाणी काढून टाकलेली आहे. अशा पद्धतीच्या कितीतरी गोष्टी ह्या माझ्या कचऱ्याच्या संदर्भातला उरळी देवाची आणि त्या भागातले प्रश्न असतील, रस्त्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, दिवे घाटमध्ये अपघात कमी करण्याच्या करता, वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता, इकडून देखील आपण ज्यावरून कोंडव्यावरून येतो त्यावेळेस तोही घाट आता आम्ही 10 मीटर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 10 मीटर. तो पहिल्यांदा 4 लेन करायचा होता, परंतु 4 लेनला अडचण येते म्हणून 10 मीटरला 200 काहीतरी कोटी रुपये लागतायत. अशा पद्धतीनं तेही काम आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आणि मग डेव्हलपमेंटची कामं असतील, इतर कामं असतील, ही सगळी कामं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण करणारच आहोत. परंतु त्याचबरोबर केंद्राचा निधी आपला महाराष्ट्र हे कोयना किंवा उजनी सारखं आहे आणि आपला केंद्र सरकार समुद्रासारखं आहे. एवढं मोठं त्यांचं बजेट असतं आणि त्याकरता त्यांच्या विचाराचे खासदार उद्याच्याला 48 पैकी मोदी साहेबांनी विदर्भात सांगितलं सर्वच्या सर्व खासदार निवडून द्या. त्यांची विनंती आहे. आज विरोधक काही खोटं बोलतात, म्हणतात परत मोदी आल्यानंतर निवडणुकाच होणार नाही, परत मोदी आल्यानंतर संविधान बदललं जाईल, परत मोदी आल्यानंतर घटना बदलली जाईल. साफ चुकीचं आहे. 10 वर्ष उलट चांगलं चाललेलं आहे, अजून चांगलं करायचं आहे. आणि मोदी साहेब देशाकरता करतायत. मोदी साहेब दुसऱ्या कुणा करता करत नाही, 140 कोटी जनतेच्या करता करतायत. हा विचार माझ्या पुरंदर हवेली वासियांनी या निमित्तानं केला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं आज तुमच्या भल्याकरता तुम्ही सगळ्यांनी विजय बापूंच्या पाठीशी उभे राहिला होता, परंतु माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुरंदर मतदारसंघातल्या हे प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांनी वर्षावर आम्हाला बैठक घ्यायला लावली. आणि त्याकरता इथल्या लोकांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता यावी, आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रोजगार निर्माण व्हावा, मोठे मोठे कारखाने यावेत, IT हब व्हावा, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी गुंतवणूक व्हावी, याकरता त्यांनी ही भूमिका घेतली. त्याच्यामुळं तुमच्या मनामध्ये असणारी नाराजी, तुमच्या मनामध्ये असणारा खंत कृपा करून काढून टाका. पुढच्या पिढीचं भवितव्य कशात आहे हे कृपा करून आपण त्या ठिकाणी पहा. मला विश्वास आहे तुम्ही जर सहज नजर टाकली तर आज देशातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना समोर आणलं तर आज फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबच या ठिकाणी या देशाच्या 140 कोटी जनतेला मजबूतीनं पुढे घेऊन जाऊ शकतात. हीच खात्री आपल्याला सगळ्यांना आहे. म्हणून आपण उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं बारामती लोकसभा मतदारसंघामधनं महायुतीच्या उमेदवार या नात्याने आपण घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे असणाऱ्या सुनेत्राजीदादा पवार
मी अजितदादा का म्हणतो ते नाव सुनेत्रा अजितदादा पवार त्या ह्याच्यामध्ये आहे, कशात इलेक्शन मशीन मध्ये ईव्ही मध्ये, त्याच्याकरता म्हणतो. नाहीतर म्हणाल ही नेहमी अजित पवार म्हणतो. आता अजितदादा काय चाललंय तर ते त्याच्याकरता चाललंय, माझ्याकरता नाही चाललंय. तर ह्या पद्धतीनं आपण लक्षामध्ये घ्या. आजच्या सभेच्या निमित्तानं वेळात वेळ काढून आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण सगळीकडे जायचं असतं, परंतु त्यावेळेस वर्षावर त्यांनी शब्द दिलेला होता. त्यांनी सांगितलं तिघांनी यायचं आणि पुरंदरला समोर सांगायचं, सगळ्या जनतेला समोर सांगायचं. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आजची ही सभा लावली. म्हणून मुख्यमंत्री आले. आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्या सर्वांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री आज पुणे जिल्ह्यामध्ये आल्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. दुष्काळाच्या बाबतीमध्ये देखील कुठलीही कमतरता, कितीही पैसा लागला तरी आपल्या महाराष्ट्र सरकार त्याच्याबद्दल कुठला निधी कमी पडून देणार नाही. पुरंदरमधील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर 15,000 ते 22,000 रुपये जमा झालेत. 35,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. ह्याची पण कृपया करून नोंद आपण घ्या. आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या माझ्या सहकारी मित्रांना ज्या 18 पगड जातील अडचणी येतील, ज्या माझ्या शेतकऱ्यांना अडचणी येतील, आया बहिणींना अडचणी येतील, त्या दूर करण्याच्या करता राज्यामध्ये महायुतीचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदेंचं महायुतीचं सरकार हे तुमच्या पाठीशी निश्चितपणे कायम उभं राहील. आणि त्याचबरोबर तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान झाल्यानंतर मोदी साहेब देखील मोठ्या प्रमाणावर विकास निधी आपल्या महाराष्ट्राला देण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी होतील. हा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.